जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशी वृक्ष लागवड करून ती जगवणं ही काळाची गरज आहे। देशी झाडं लावून हा परिसर निसर्गरम्य बनवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी केलं। शिरोलीमधील स्मॅक भवनमध्ये आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टतर्फे कोल्हापूरचा पारा 41 अंश ते पुन्हा 36 अंश करणं या पर्यावरण चळवळ उपक्रमाअंतर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील शिरोली MIDC इथल्या स्मॅक भवन इथं आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टतर्फे कोल्हापूरचा पारा 41 अंश ते पुन्हा 36 अंश करणं या पर्यावरण चळवळ उपक्रमाअंतर्गत बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी बोलताना वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी देशी वृक्षाचं महत्त्व विशद केलं। शिरोली MIDC परिसरात जिथं झाडं लावण्यास वाव असेल तिथं देशी झाडं लावली गेली पाहिजेत। त्याचबरोबर त्याची नोंद ठेवणं भविष्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे। माणसाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडलंय, त्यासाठी वृक्ष लागवड गरजेची असून अनावश्यक वृक्षतोडीला विरोध केला पाहिजे। जगात दुर्मिळ असणारी पश्चिम घाटाची जैवविविधता टिकवणं ही आपली जबाबदारी आहे असं डॉक्टर बाचुळकर म्हणाले। तर आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सुरू केलेल्या पर्यावरण चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी होणं आवश्यक आहे। MIDC परिसरात सुमारे 1100 देशी झाडं लावून पर्यावरणपूरक सुंदर अशी कोल्हापूरची MIDC बनवण्यात येईल असं MIDCचे कार्यकारी अभियंता IA नाईक म्हणाले। दरम्यान पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे। स्मॅक, शिरोली MIDC विभागीय कार्यालय आणि आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं शिरोली MIDC मध्ये आदर्श वृक्ष लागवड करून हे सर्व वृक्ष जगवण्याची काळजी आम्ही घेऊ असं स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले। आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मगदुम यांनी मनोगत व्यक्त केलं। बैठकीला स्मॅक संचालक राजू पाटील, भरत जाधव, बदाम पाटील, सहाय्यक अभियंता अजय रानगे, शिवाजी विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक अभिजित जाधव, किशन गिरी उपस्थित होते।